बीडमध्ये पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडनं सीआयडी कार्यालयात पुण्यामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी केज कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी म्हणजेच सीआयडी कोठडी वाल्मिक कराडला सुनावलेली आहे आणि तेव्हापासून बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेलं आहे। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची चौकशी केली जाते आणि काल आपण पाहिलं वाल्मिक कराडच्या चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे खुलासे वाल्मिक कराडनं चौकशीमध्ये केलेले होते। यावेळी तो इतक्या दिवसामध्ये कुठे फिरला, कुठे लपला होता, कुठल्या राज्यामध्ये गेला, कुठल्या शहरामध्ये गेला याची काही महत्त्वाची माहिती सीआयडीला दिलेली होती। त्या दरम्यान जी महत्त्वाची माहिती समोर आली त्यामध्ये पुण्यामधून तो उज्जैनला गेलेला होता, उज्जैनमधून गोवा, त्याचबरोबर गोव्यातून कर्नाटक राज्यात काही दिवस त्यानं वास्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर शरण येण्यासाठी पुन्हा एकदा त्यानं पुणे गाठलेलं होतं। ही एक महत्त्वाची माहिती वाल्मिक कराडनं चौकशी दरम्यान सीआयडीला दिलेली होती आणि आता आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणामध्ये सीआयडीकडून कसून चौकशी खंडणीच्या प्रकरणामध्ये केली जातेच, मात्र दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सुद्धा तपास केला जातोय, ज्यामध्ये वाल्मिक कराडचा त्यामध्ये काही सहभाग आहे का, शिवाय हत्या प्रकरणात आरोपी असलेले सुदर्शन घुले असतील किंवा कृष्णा आंधळे असतील आणि सांगळे नावाचा जो आरोपी आहे ते फरार आहे, त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी वाल्मिक कराडच्या चौकशीमधून काही महत्त्वाची माहिती मिळते का याची देखील चौकशी जी आहे ती केली जाते आहे। सीआयडीकडून या दोन्ही प्रकरणाचा तपास हा पहिल्या दिवसापासून सुरू आहे, मात्र कालच आपण पाहतोय राज्य सरकारनं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशिष्ट तपास पथक जे आहे ते बनवलेलं आहे आणि या तपास पथकाचे प्रमुख म्हणून सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि IPS बसवराज थेली यांना नियुक्त करण्यात आलेला आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये जी तपास पथकामध्ये काम करणारे अधिकारी आहेत ते आधीपासूनच या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये या बीडच्या सीआयडी विभागाचे DYSP अनिल गुजर हे आत्ताही या सगळ्या सीआयडीच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। मात्र जे विशिष्ट तपास पथक बनवण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर केज पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आहेत, त्याचबरोबर बीडच्या गुन्हे शाखेमध्ये काम करणारे काही अधिकारी आहेत, यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असणार आहे आणि येत्या काळात या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। मात्र तपास पथक गठीत झाल्यानंतर लागलीच IPS अधिकारी बसवराज थेली हे बीडच्या केजमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज केजमध्ये अनेकांची चौकशी करण्याचा सपाटा त्यांनी सकाळपासून लावलेला आहे। आपण पाहतोय की जवळपास 12 ते 1च्या दरम्यान बसवराज थेली हे केजच्या शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून त्यांच्या सोबत असणारे सगळे तपास अधिकारी या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी करतात। सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रकरणामध्ये आता महत्त्वाचं टार्गेट सीआयडी असेल किंवा मग तपास पथक जे आहे ते आरोपी सुदर्शन घुले आणि इतर 2 आरोपी जे फरार आहेत त्यांच्या मागावरती आहेत। सीआयडीची अनेक पथकं वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आरोपींचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सुदर्शन घुले हा खंडणी प्रकरणाबरोबरच त्याचबरोबर हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी आहे आणि पहिल्या दिवसापासून बीड पोलीस असतील, सीआयडी असेल किंवा आता नव्याने गठीत झालेले तपास पथक सुद्धा सुदर्शन घुलेच्या मागावरती आहे। आज आपण पाहिलं कृष्णा आंधळे जो सुदर्शन घुले याच्या सोबतचा सहकारी आरोपी आहे तो सुद्धा फरार आहे आणि त्यामुळे त्याच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी केजच्या शासकीय विश्रामगृहामध्ये नव्याने गठीत झालेल्या तपास पथकाकडून केली जाते आहे। कृष्णा आंधळे याचे काही सहकारी मित्र आहेत, त्याचबरोबर त्याचे नातेवाईक आहेत, यांना सुद्धा केजच्या शासकीय विश्रामगृहामध्ये चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तांत्रिक पद्धतीची माहिती जमा करून त्याचबरोबर नातेवाईक आणि मित्र किंवा त्याला मदत करणारी जी लोक आहेत किंवा सुदर्शन घुले याला आर्थिक रसद पुरवणारी जी काही संशयित लोक वाटतात त्या सगळ्यांकडून चौकशी करण्याचा प्रयत्न आज तपास पथकाकडून केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या बीडमध्ये एक मोठं हडकंप माजलेलं होतं, अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, त्याचबरोबर सरकारवर आणि पोलिसांवर खास करून टीका झाली, राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळतात आणि वाल्मिक कराड इतक्या दिवसांपासून फरार असताना इतके दिवस पोलिसांच्या हाती का लागला नाही किंवा सीआयडीला का सापडला नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न राजकीय नेत्यांच्या माध्यमातून विचारला जातो आणि आता सुद्धा आपण पाहतोय की कराडच्या अटकेनंतर सुद्धा अनेक राजकीय प्रतिक्रिया आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत। काल सुद्धा आपण पाहिलं वाल्मिक कराडची चौकशी सुरू असताना बीड शहर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये जे नव्यानं गार्ड नेमण्यात आलेले आहेत किंवा बंदोबस्तासाठी जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 5 पलंग आणण्यात आलेले होते, मात्र बीडच्या SP कार्यालयातून हे पलंग आलेले असताना सुद्धा त्यावरती सुद्धा राजकीय प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळालं।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदा ते ट्विट केलं आणि हे पलंग नेमके कुणासाठी, हा योगायोग नेमका कसा समजायचा आणि वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट देण्याचा कुठे प्रयत्न होतोय का, असा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। त्यानंतर आपण पाहतो की काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा तो प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केलेला होता। या सगळ्या पलंगाच्या राजकारणावरती आपण पाहतोय की पोलिसांनी बीड शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस उपअधीक्षक आहेत त्यांनी मात्र यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। जे पलंग आणण्यात आलेले होते ते इथल्या बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी होते आणि जमिनीवरती झोपत असल्यामुळे या पोलिसांसाठी या पलंगांची उपलब्धता ही बीडच्या SP कार्यालयामधून करून देण्यात आलेली होती। मात्र अशा पद्धतीचं राजकारण होऊ नये असंही पोलिसांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की वाल्मिक कराडची ज्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे तिथे त्याला VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप जो कथित स्वरूपामध्ये करण्यात आलेला होता तो मात्र बीड पोलिसांनी खोडून काढलेला आहे। त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा आरोप आज दिवसभरामध्ये झाला तो म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला की अजितदादा ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी बीड शहरामध्ये आलेले होते त्यांच्या ताफ्यात असणारी कार, त्याच कारचा वापर वाल्मिक कराडनं शरणागती पत्करण्यासाठी किंवा शरण येण्यासाठी तीच गाडी वापरलेली होती असाही आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे। अजितदादांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी, याच गाडीचा वापर वाल्मिक कराड शरण येण्यासाठी पुण्याच्या CID कार्यालयामध्ये घेऊन गेलेला होता असा एक मोठा दावा जो आहे तो बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मात्र यावरती अधिकृतपणे कुठल्याही पद्धतीचं भाष्य करण्यात आलेलं नाहीये। सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की CID कडून या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली जाते। CIDचे वरिष्ठ अधिकारी वाल्मिक कराड यांचा जबाब नोंदवत आहेत, त्यांच्याकडून मागच्या काही दिवसामध्ये ते कुठे कुठे गेले किंवा खंडणी प्रकरण त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचा काही सहभाग आहे का हे देखील पडताळण्याचं काम करतायत। कोर्टामध्ये तसा दावा CIDने केलेला होता की वाल्मिक कराड हे जरी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असले तरी मात्र त्यांचा एक या सगळ्या परिसरामध्ये मोठा टेरर आहे आणि खंडणी उकळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून मागच्या काही प्रकरणात सुद्धा झाल्याचं असू शकतं आणि त्यामुळे त्याची पडताळणी करायची आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचा काही सहभाग आहे का हे सुद्धा आम्हाला शोधायचं आहे असा CIDने दावा केलेला होता। त्यानुसार CID कडून या सगळ्याचा तपास सुरू आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे काल विशेष तपास पथक गठीत करण्यात आलेलं आहे आणि बसवराज तेली जे IPS अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आजपासूनच या सगळ्या पथकानं तपासाची सूत्र जी आहेत ती हाती घेतली आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक अधिकारी यावरती काम करतायत। मात्र या सगळ्यांचं टार्गेट आता फक्त एकच असणार आहे ते म्हणजे आरोपी सुदर्शन घुले, त्याचबरोबर कृष्णा आंधळे आणि तिसरा आरोपी जो आहे सांगळे नावाचा, त्या 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी CID त्याचबरोबर बीड शहर पोलीस आणि विशेष तपास पथक या 3 वेगवेगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या सगळ्यावरती काम करतायत। त्यामुळे 3 आरोपी नेमके कुठे हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीडमधून ते फरार झाल्यानंतर नेमकं कुठे गेले, कुठे कुठे लपले, त्यांचं कुठे वास्तव्य होतं, त्याचबरोबर या सगळ्यामधल्या फरार होण्याच्या कालावधीमध्ये त्यांना आर्थिक रसद नेमकी कोण पुरवतंय हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे या सगळ्याची पाळंमुळं शोधण्याचा प्रयत्न बीड पोलिसांकडून CID कडून आणि विशेष तपास पथकाकडून केला जातोय। त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेच्या आधी जेव्हा तो फरार होता त्यावेळी त्याची सगळी बँक अकाउंट जी आहेत ती फ्रीज करण्यात आलेली होती आणि त्याला आर्थिक मदत कुठल्याही पद्धतीची मिळवता येऊ नये यासाठी CIDने खास करून प्रयत्न केलेले होते। त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचे बँक अकाउंट सुद्धा ही पूर्णपणे गोठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्यांना कुठलेही पैशाचे व्यवहार हे बँकेमधून करता येणार नाहीयेत। मात्र वाल्मिक कराड हा मधल्या काळामध्ये 2 दिवसापूर्वी शरण आला आणि त्यानंतर आता त्याची मालमत्ता जप्त करायची की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो कोर्टावरती आता सोडवण्यात आलेला आहे। 13 तारखेला या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराड शरण आल्यामुळे त्याची मालमत्ता आता जप्त करायची की नाही या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय केज कोर्टाकडून दिला जाऊ शकतो। मात्र मधल्या काळात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि तिसरा एक आरोपी जो फरार आहे या 3 आरोपींचा शोध लागतो का, CID विशेष तपास पथक त्याचबरोबर बीड पोलीस या 3 आरोपींच्या जरी मागावर असले तरी मात्र आतापर्यंत कुठलीही ठोस माहिती या आरोपींबद्दल ते नेमके कुठे गेले, कुठे लपलेत याबद्दलची मिळू शकलेली नाहीये। त्यामुळे 3 आरोपी कधीपर्यंत अटकेत येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वाल्मिक कराड आता कालपासून आपण पाहतोय की पोलीस कस्टडीमध्ये असल्यापासून CIDचे वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करतायत। त्यामुळे खंडणी प्रकरणाबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा काही सहभाग आहे का हे सुद्धा शोधणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। कारण गुन्ह्याच्या घटनास्थळी थेटपणे सहभाग नसणारा असा एकमेव आरोपी हा वाल्मिक कराड आहे। जरी त्यानं फोन कॉल केलेला असले तरी मात्र त्याच्या आवाजाचे नमुने CID घेणार आहे। त्यामुळे मधल्या काळामध्ये या 14 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान CID कोठडी दरम्यान वाल्मिक कराड चौकशीमध्ये काय काय खुलासे करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या
बीडमध्ये बीड पोलीस, CID त्याचबरोबर विशेष तपास पथक या 3 तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत, तपास करतायत. त्यामुळे त्यांना कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.